चंद्राचा उदय हा ॲक्च्युअल पूर्व क्षितिजावर किंवा अस्त पश्चिम क्षितिजावर जेव्हा होतो तेव्हा आपल्याला सूर्य दिसतो, बट इट इज नॉट अ रिअल सूर्य. तो दिसणारा सूर्य हा तुमचा खरा सूर्य नाही. किंवा अस्ताला जाणारा सूर्य आपल्याला जो दिसतो दॅट इज नॉट ए ट्रू सन, इट इज नॉट द ट्रू मून. वाय? बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ सन रेज. हाऊ? बघा, समजा सूर्य या ठिकाणी खाली आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, आणि या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर आहेत. हे लेन्स आहे, हे त्याच्यापेक्षा कमी, हे त्याच्यापेक्षा कमी. जेव्हा सूर्यकिरणं येतात तेव्हा ते जास्त कमी घनतेच्या माध्यमातून कमी जास्त घनतेकडे जसजसे येतात तशी जशी वाकली जातात, आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपल्या डोळ्यांना सूर्य या ठिकाणी दिसतात. ॲटलिस्ट म्हणजे कसं आहे, सूर्य खूप खाली आहे पण त्याची किरणं असे, कारण पृथ्वीला चारी बाजूने अवकाश, चारी बाजूने ॲटमॉस्फिअर. वेन दी सन रेज दे गो, दे पेनिट्रेट into the varying densities of atmosphere, they get refracted, and the refracted rays reach to our eyes, and we feel that sun is rising, we feel that the sun is moving, setting. Actually that is not the real sun, it is the image, it is the image of the sun. it is ते भ्रामक आहे, ते सत्य नाही. अशा जसं मी या फिजिक्समध्ये तुम्हाला सांगितलं तसं अनेक ठिकाणी आपल्याला असे एक्स्ट्रानियस किंवा त्या ठिकाणी जर तुमचं मॅनिप्युलेट केलं तर त्या मॅनिप्युलेशनमधून जो रिझल्ट येतो चांगला येतो का वाईट येतो, म्हणून अशा रिझल्टला आपण म्हणतो एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च. इथं आपल्याला शक्य आहे, झाडं एखादं कुंडीतलं झाड उन्हात ठेवलं, चांगलं फळ, ते फळ जर सावलीत ठेवलं तर झालं. किंवा उन्हातल्या झाडाच्या पानावर एखादा काळा असा कागद लावला किंवा एखादा काळं फडकं टाकून काय होईल, तेवढ्या ठिकाणी मात्र डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे मॅनिप्युलेशन, दिस इज कॉल्ड मॅनिप्युलेशन. सो दिस टाईप ऑफ मॅनिप्युलेशन जर होत असेल तर दॅट टेस्टिंग रिसर्च इज कॉल्ड ॲज एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस. अँड research in which an independent variable is not manipulated is called non-experimental hypothesis testing research. ज्या रिसर्चमध्ये तुम्ही इंडिपेंडंट व्हेरिएबलला कुठल्याही प्रकारचा त्याला विकृत करत नाहीत किंवा त्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचं वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर असं संशोधन हे नॉन एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस टेस्टिंग असतं. फॉर इन्स्टन्स, suppose a researcher wants to study whether intelligence affects reading ability for a group of students, and for this purpose he randomly selects 50 students and tests their intelligence and reading ability by calculating the coefficient of correlation between the two sets of scores. दोन सेट्स ऑफ स्कोर्स आहेत, दोन ग्रुप आहेत, एक ग्रुप इकडे आहे, एक ग्रुप इथे आहे, टू सेट्स ऑफ. तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, रिसर्चरला काय अभ्यासाचं आहे की इंटेलिजन्स अफेक्ट रीडिंग ॲबिलिटी. दिस इज द हायपोथेसिस की वाचण्याची क्षमता ही त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. एखाद्या ग्रुपबद्दल स्टुडंटच्या एक ग्रुप घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी ही हायपोथेसिस त्यांनी मांडली की इंटेलिजन्स अफेक्ट्स रीडिंग ॲबिलिटी, अँड फॉर दिस पर्पज ही रँडमली सिलेक्ट 50 स्टुडंट्स. या अभ्यासासाठी त्याने काय केलं, अभ्यासकाने 50 विद्यार्थी असेच कुठले निवडले रँडमली, अँड टेस्ट देअर इंटेलिजन्स, आणि त्यांची बुद्धिमत्तेची चाचणी घेतली. अँड रीडिंग ॲबिलिटी बाय कॅल्क्युलेटिंग द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन द टू सेट्स ऑफ स्कोर्स. काहींचे कमी असतील, काहींचे जास्त असेल, म्हणजे इतक्यापेक्षा इतक्या आणि इतक्याच्या वर टू सेट्स ऑफ स्कोर असे होऊ शकतात. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ नॉन एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च.
याच्यात काही कोणाची बुद्धिमत्ता बदलू शकतो का आपण? जर आपण बुद्धिमत्ता बदलू शकत नाही तर त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकतं का? बुद्धिमत्ता ही त्याची इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि वाचन हे त्याचं डिपेंडंट व्हेरिएबल आहे. जसं त्याची बुद्धिमत्ता असेल तसं तो वाचेल. म्हणजे याच्यात आपल्याला काहीच करता येत नाही. प्रत्येकाला आपण सांगतो वाच वाच वाच. त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये आपण काही करंट सोडू शकतो का? नाही सोडू शकतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये कुठल्याही मॅनिप्युलेशन इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये आपण केलेलं नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या संशोधनाला आपण म्हणतो नॉन एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च. ओके, दिस इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन. बट नाव सपोज दॅट द रिसर्चर, ठीक आहे हे जाऊ द्या इतकं, फक्त हे दोन एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा कारण एवढं काही बारीक आपल्याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. देन नेक्स्ट इज एक्सपेरिमेंटल. आधी काय झालं? अच्छा 6 7, ठीक आहे. आता एक काही लिहित नाही. आता एक्सपेरिमेंटल अँड कंट्रोल ग्रुप्स. In an experimental hypothesis testing research, when a group is exposed to usual conditions, it is termed a control group. या संशोधनामध्ये जे तुम्ही एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च केलेलं आहे त्याच्यात जेव्हा तुमची जी परिस्थिती आहे ती सामान्यतः ग्रुप इज एक्सपोज टू युजुअल कंडिशन्स, जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये त्यांना एक्सपोज करणं म्हणजे उघडं पाडणं. जी काही कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये त्या गोष्टीला जेव्हा आपण एक्सपोज करतो इज टर्म ए कंट्रोल ग्रुप. बट वेन द ग्रुप इज एक्सपोज टू सम नॉव्हेल और स्पेशल कंडिशन इट इज टर्म अँड एक्सपेरिमेंटल ग्रुप. आता दोन गोष्टी आहेत. आता बघा अर्थात त्याच्यामध्ये दिलेलंच आहे पुढे बघा. इन द अबव इलस्ट्रेशन द ग्रुप ए कॅन बी कॉल्ड ए कंट्रोल ग्रुप and the group B an experimental group. If both groups A and B are exposed to special studies programs, then both groups would be termed experimental groups. If it is possible to design studies which include only experimental groups or studies which include both experimental groups etc. या ठिकाणी काय असतं बघा, एक्सपेरिमेंटल अँड कंट्रोल ग्रुप्स दोन वर्ग आहेत. Suppose if you take two different standards, one same standard, but one group of the students आणि दुसरा ग्रुप ऑफ द स्टुडंट्स, किंवा एक 10 विद्यार्थ्यांचा एक गट घ्या की ते जसे अभ्यास करतील तसं त्यांना अभ्यास करू. लेट देम स्टडी ॲज देअर ओन. बट द नेक्स्ट 10 स्टुडंट्स यू पुट मोर एफर्ट्स ऑन फॉर डेव्हलपिंग देम. त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यावर प्रयोग करा, त्यांना शिकवा, त्यांना प्रयोग करायला लावा, त्यांना जग दाखवा, त्यांच्याकडनं पाठांतर करून घ्या. एक ग्रुप ॲज इट इज, एक ग्रुप कंट्रोल, त्याच्यावर आपण कंट्रोल केलं आहे. रिझल्ट कोण चांगला देईल? जो कंट्रोल येतो. म्हणजे एक्सपेरिमेंटल हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपलाच आपण म्हणतो कंट्रोल ग्रुप किंवा एक्सपेरिमेंटल ग्रुप. आणि हा जो गट आहे तो नॉन एक्सपेरिमेंटल ग्रुप, नॉन कंट्रोल ग्रुप. लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपल्याला मग असा स्टडी जेव्हा असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो कंपॅरेटिव्ह स्टडी. मग कंपॅरेटिव्ह स्टडी आपण या ठिकाणी लक्षात घेतो. बघा, तर असं जर नॉव्हेल आणि स्पेशल कंडिशन, नॉव्हेल म्हणजे नवीन अशी एखादी गोष्ट किंवा अशी एखादी कंडिशन जर आपण त्या विद्यार्थ्याला दिली, त्या ग्रुपला दिली, तर त्याला म्हणतात कंट्रोल ग्रुप. आणि जेव्हा असं केलं जात नाही तेव्हा त्याला म्हणतात एक्सपेरिमेंटल ग्रुप. बट वेन द ग्रुप इज एक्सपोज टू सम नॉव्हेल ऑर स्पेशल कंडिशन्स इट इज टर्म एक्सपेरिमेंटल ग्रुप. सो कंट्रोल ग्रुप जो करत नाही दॅट इज कंट्रोल ग्रुप, त्याच्यावर काही नाही. पण ज्याच्यावर तुम्ही प्रयोग करता आहात तो एक्सपेरिमेंटल ग्रुप. इन द अबव इलस्ट्रेशन द ग्रुप ए कॅन बी कॉल्ड कंट्रोल ग्रुप अँड बी कॅन बी कॉल्ड ॲज एक्सपेरिमेंटल ग्रुप. आहे तसंच काम अभ्यास करणारे मुलं आहे, पण बीमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करतात, त्यांना वेगळ्या कला शिकवतात, तर ए इज कंट्रोल ग्रुप, बी इज नॉट कंट्रोल ग्रुप. बी आर एक्सपोज टू स्पेशल कंडिशन्स प्रोग्राम, देन बोथ द ग्रुप्स वुड बी टर्म. जर समजा या दोघांवर जर आपण
वेगळ्या प्रकारचे प्रयोग केले तर दोघं एक्सपेरिमेंटल ग्रुप्स होतील. एकावर केलं तर एक होईल, दोघांवर केलं तर दोघं होतील. इट इज पॉसिबल टू डिझाईन स्टडीज विच इन्क्लूड ओनली एक्सपेरिमेंटल ग्रुप्स or studies which include both experimental and control group. म्हणून आपल्या अभ्यासामध्ये आपला कंट्रोल ग्रुप कोणता आहे आणि नॉन कंट्रोल ग्रुप कोणता आहे, म्हणजे एक्सपेरिमेंटल ग्रुप. हे जॉग्रफीमध्ये शक्य नाही. जॉग्रफीमध्ये शक्य करायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी लोकांवर प्रयोग करावे लागतील. म्हणजे एखादं खेडं आहे ते जसंच तसं आहे, दुसऱ्या खेड्यावर तुम्हाला स्पेशल त्या ठिकाणी जाल, त्या ठिकाणी जे शिकलेले नाहीत त्यांना शिकवा, अडल्ट एज्युकेशन द्या, त्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग द्या आणि दोघांमध्ये काय फरक पडला आहे ते तुम्ही एक्सप्लेन करा. इट इज नॉट पॉसिबल इन अवर सब्जेक्ट, बट सच टाईप ऑफ कंडिशन्स दॅट इज स्टडी इन सायकोलॉजी वगैरे अशा याच्यामध्ये तो लक्षात. देन द ट्रीटमेंट्स. ट्रीटमेंट म्हणजे काय, त्याला दिलेली वर्तणूक, वागणूक. द डिफरंट कंडिशन्स अंडर विच एक्सपेरिमेंटल अँड कंट्रोल ग्रुप्स आर युजली रेफर्ड टू ॲज ट्रीटमेंट्स. जे एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे आणि कंट्रोल ग्रुप आहे त्या दोघांना जी काही परिस्थिती सारखी दिली आहे का, आपण एकाला काही केलेलं नाही, दुसऱ्याला आपण काही ते स्पेशल एफर्ट्स करतोय. म्हणजे डिफरंट कंडिशन्स, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा एक्सपेरिमेंटल आणि कंट्रोल ग्रुप हे ठेवले जातात तेव्हा दे आर रेफर्ड टू ॲज ट्रीटमेंट्स. प्रत्येकाला एक वेगळी वागणूक आहे, दुसऱ्याला वेगळी वागणूक आहे, म्हणून त्याला ट्रीटमेंटचा. इन द इलस्ट्रेशन टेकन अबाउ द टू ट्रीटमेंट्स आर द युज्युअल स्टडीज प्रोग्राम अँड द स्पेशल स्टडीज प्रोग्राम. एकाला जनरल युज्युअल, दुसऱ्याला स्पेशल त्यांच्यासाठी. मग एखादी शाळा एकदमच अशी असते, प्राथमिक शाळा नगरपालिकेची, आणि दुसरी एखादी शाळा एकदम हायफाय असते. ही जनरल शाळा आहे आणि ही हायफाय. हायफाय म्हणजे एक्सपेरिमेंटल आहे, जनरल म्हणजे युज्युअल आहे. तर अशा दोघांची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट व्हेरी. समजा ते जनरलमधले जे मुलं आहेत त्यांनाच जर स्पेशलमध्ये आणलं, त्यांनाच तसं दिलं तर ते बदलणार नाहीत का, बदलतील. म्हणून दोन वेगळ्या कंडिशनमध्ये, म्हणून त्यांचं वर्तणूक कसं आहे, एकाला फेवर करणार आहे, एकाला फेवर न करणार आहे. सिमिलरली इफ वी वॉन्ट टू डिटरमाइन थ्रू an experiment the comparative impact of three variants of fertilizers on the yield of wheat, in the case of three variants of fertilizers will be treated as three treatments. आता थ्री व्हेरिएबल्स फर्टिलायझर म्हणजे खतांची मात्रा आपण 3 वेळा दिली तर पिकांवर काय परिणाम होईल. ती जी मात्रा आहे ती मात्रा म्हणजेच काय, ट्रीटमेंट आहे. पाण्याची ट्रीटमेंट देतो, खतांची ट्रीटमेंट देतो आपण पिकांवर, तर दॅट इज कॉल्ड ट्रीटमेंट. त्या पिकांवर घेतलेली जी काही ट्रीटमेंट आहे किंवा उपाययोजना आहे दॅट इज ट्रीटेड ॲज 3 ट्रीटमेंट्स. देन एक्सपेरिमेंट. हे सगळं शेवटी द प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग द ट्रूथ ऑफ स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस relating to some research problem is known as experiment. जी हायपोथेसिस तुम्ही स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस मानतात, आता हायपोथेसिस शिकवायला सुरुवात केली का सरांनी, नाही, तर हायपोथेसिसमध्ये जेव्हा तुम्ही रिसर्च करायला लागतात तेव्हा नल हायपोथेसिस आणि त्याच्या याची जी आहे ती जनरल हायपोथेसिस. तर बघा, नल हायपोथेसिस अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. नल हायपोथेसिस म्हणजे नकारात्मक, आणि नकारात्मकच्या वेगळी, त्याच्यापेक्षा विरुद्ध, दॅट इज अल्टरनेटिव्ह. आता नल हायपोथेसिसमध्ये काय असतं की असं आपण गृहीत धरलं की पर्जन्य म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल अँड द यील्ड ऑफ क्रॉप्स, there is no relationship between the amount of rainfall and
yield of crops in Amalner Tahsil. In the study of Amalner Tahsil, we have the hypothesis, that there is no relationship between the amount of rainfall and the yield of crops. पिकांचं उत्पादन आणि पर्जन्याचं प्रमाण याचा काही संबंध नाही. नाही म्हटलं की नल होतं. आणि म्हणून रिसर्चमध्ये काय असतं, आधी नकारात्मक भूमिका घ्यायची असते की त्याच्यात रिलेशन नाही. मग त्या अमळनेर तालुक्यात कोणकोणती पिकं आहेत किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जे पिकं आहेत की काही भागामध्ये ऊस तांदूळ आहे, काही भागामध्ये बाजरी आहे, काही भागामध्ये गहू आहे, काही भागामध्ये ज्वारी आहे, काही भागामध्ये कॉटन आहे. मग त्यातला प्रत्येकाला लागणारं पर्जन्याचं प्रमाण, मग पर्जन्याचं प्रमाण आणि पिकांचं उत्पादन याचा संबंध आहे हे आपण सिद्ध करतो, कारण शेवटी तेच करेल. मग हे जे सिद्ध करतो त्याला म्हणतात अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके. आणि दिस नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस याचं टेस्टिंग करण्यासाठी स्टॅटिस्टिकमध्ये हायपोथेसिस टेस्टिंगचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. जर तुमच्या त्या सगळ्या स्टॅटिस्टिकचं जे उत्तर आहे ते उत्तर जर ठराविक याच्यापेक्षा, कारण त्याच्यासाठी टेबल असतो, क्रिटिकल व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो, त्या क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा तुमचे उत्तर हे जास्त आहे, याचा अर्थ तुमची हायपोथेसिस ही प्रूव्ड आहे, म्हणजेच अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इज ॲक्सेप्टेड. अँड इफ इट इज लेस दॅन दॅट मीन्स युअर हायपोथेसिस इज रिजेक्टेड. सो रिजेक्शन दॅट इज नल. म्हणजे नल हायपोथेसिस जर रिजेक्ट झाली तर ती अल्टरनेटिव्ह होईल, आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस जर रिजेक्ट झाली तर ती नल होईल, नकारात्मक आणि दुसरी. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही हायपोथेसिस आहेत. याचं सगळं आहे तुमच्याजवळ, मॅटर मी दिलेलं आहे पेनड्राईव्हमध्ये. शेवटचा मुद्दा आहे आता आपला, नंतर आपण थांबूया. येस. सो द प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग द ट्रूथ ऑफ ए स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस रिलेटिंग टू सम रिसर्च प्रॉब्लेम, जो काही जसं थेसिसचं टायटल आहे रिसर्च प्रॉब्लेम आहे, इज नोन ॲज एक्सपेरिमेंट. फॉर एक्झाम्पल, वी कॅन कंडक्ट ॲन एक्सपेरिमेंट टू एक्झामिन द युजफुलनेस ऑफ ए सर्टन न्यूली डेव्हलप्ड ड्रग. नव्याने शोधले गेलेले जे काही औषध आहेत त्याचा लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, हा एक्सपेरिमेंट झाला नाही का. न्यूली डेव्हलप्ड ड्रग एक्सपेरिमेंट्स कॅन बी ऑफ टू टाईप्स. दोन गटांमध्ये, एकाला तो दिलं, एकाला दिलं नाही. ज्याला दिलं त्याच्यावर काय परिणाम झाला, ज्याला दिलं नाही त्याच्यावर काय परिणाम झाला. फॉर एक्झाम्पल, ॲब्सोल्यूट एक्सपेरिमेंट अँड कंपॅरेटिव्ह एक्सपेरिमेंट. ॲब्सोल्यूट म्हणजे पूर्णतः, आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे काय, तौलनिक. सगळ्या एकाच ग्रुपला दिलं तर रिझल्ट कळणार नाही, किंवा पण दोन ग्रुपला दिलं तर दॅट विल बी कंपॅरेटिव्ह. इफ वी वॉन्ट टू डिटरमाइन द इम्पॅक्ट ऑफ ए फर्टिलायझर ऑन द यील्ड ऑफ क्रॉप. बघा, शेतीच्या उत्पादनावर जर खताचा परिणाम काय होतो हे जर तुम्हाला अभ्यासायचं असेल, निश्चित करायचं, शोधायचं असेल, तर इट इज ए केस ऑफ ॲब्सोल्यूट एक्सपेरिमेंट. कारण खत काय तुम्ही एकेका पिकाला देतात का, डायरेक्ट फेकतात नाही का, सगळ्या शेताला देतात. त्याच्यात जे पीक जसं उगवतं तसं. दिस इज कॉल्ड ॲब्सोल्यूट एक्सपेरिमेंट. बट इफ वी वॉन्ट टू डिटरमाइन द इम्पॅक्ट ऑफ वन फर्टिलायझर ॲज कम्पेअर टू द इम्पॅक्ट ऑफ सम अदर फर्टिलायझर. एकदा हे फर्टिलायझर टाकून पाहिलं, त्याचं उत्पन्न काय आलं, किंवा दुसऱ्या शेतामध्ये दुसरं फर्टिलायझर टाकून पाहिलं, त्याचं उत्पन्न काय, that is it is the comparative experiment. So impact of fertilizer as compared to the impact of some other fertilizer, our experiment then will be termed as comparative experiment. तर संशोधनामध्ये अशा गोष्टी कराव्या लागतात. Often we undertake comparative experiments when we talk of design of experiments. जेव्हा प्रयोगाच्या स्वरूपात आपण डिझाईन तयार करतो तेव्हा आपल्याला कंपॅरेटिव्ह एक्सपेरिमेंटच उपयोगी असते. आणि शेवटी आहे एक्सपेरिमेंटल युनिट किंवा युनिट्स. द प्री डिटरमाइंड प्लॉट्स ऑर ब्लॉक्स वेअर डिफरंट ट्रीटमेंट्स आर यूज आर नोन ॲज एक्सपेरिमेंटल युनिट्स.
आता 2 वर्ग आहेत, हा एक्सपेरिमेंटल युनिट आहे. 2 शेतं आहेत, एक्सपेरिमेंटल युनिट आहे. 2 गावं आहेत, एक्सपेरिमेंटल युनिट आहे, नाही का? सो दे आर कॉल्ड प्रयोगाचे युनिट म्हणजे एकक. सच एक्सपेरिमेंटल युनिट्स मस्ट बी सिलेक्टेड, डिफाईन व्हेरी केअरफुली. म्हणजे असा अभ्यास करताना आपण मात्र ते अतिशय काळजीपूर्वक घेतले पाहिजेत. तर अशा प्रकारचे हे सगळे घटक जे आहेत हे रिसर्च डिझाईनवर परिणाम करणारे आहेत आणि त्याचा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स रिलेटिंग टू रिसर्च डिझाईन मेथडॉलॉजी, रिसर्च डिझाईनच्या संबंधी ह्या महत्त्वाच्या काही संकल्पना आहेत. दॅट इज द पॉईंट मेन्शन इन युअर सिलेबस. दॅट्स वाय आय हॅव एक्सप्लेन दिस इन दिस पिरियड. So then next topic is of data collection method that we shall study.